माहिती आहे 90% लोक सक्सेसच्या अगदी जवळ येतात आणि फेल होतात कारण ते एक चूक करतात. आणि कदाचित तुम्ही पण ती चूक करता का? आणि तुम्ही पण कधी काही सुरू केलं आणि ते लॉंग टर्म तुम्हाला रिझल्ट देत नाही या विचाराने तुम्ही ते मधातच काम सोडून दिलं, असं तुम्ही सुद्धा कदाचित केलं असेल. काय माहित, जर तुम्ही तो शेवटचा पुन्हा एक प्रयत्न केला असता तर ते काम तुम्ही सक्सेसफुली पार पाडलं असतं. तुमचं चुकलं कुठे की तुम्ही ते काम शेवटच्या वेळेला येऊन सोडून दिलं कारण तुम्हाला ते काम करण्यासाठी स्वतःवर विश्वासच नव्हता. त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एक वन मोर रूल सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी एकता तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही पण असं कधी अनुभवलं असेल, तुम्ही काही ठरवलंय आणि ते काम स्टार्ट सुद्धा केलं पण मधातच ते काम सोडून दिलं, म्हणजे तुम्हाला मोटिवेशन नाही वाटलं किंवा तुम्हाला त्या कामात इंटरेस्ट किंवा तुमचा मूड नाही झालं किंवा तुम्ही निगेटिव्हिटीनी स्वतःला अफेक्ट करून ते काम थांबवलं. जर मग असं असणार तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, तर व्हिडिओ नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला एक पॉवरफुल रूल सांगणार आहे, वन मोर टाइम रूल, जो तुमचं फेल्युअर सक्सेसमध्ये बदलू शकेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. स्टेप 1, प्रॉब्लेम. लवकर हार मानणे. आपण ठरवतो एखादी आपल्याला गोष्ट करायची आहे, जसं आपण सुरुवातीला एखादा छोटासा बिझनेस टाकणार किंवा एखादा स्टडी करणार, कुठली नवीन स्किल शिकणार. 2-3दा ते प्रयत्न करतो आपण आणि मग लगेचच म्हणतो हे काम माझ्यासाठी नाही आहे किंवा मी हे काम करूच शकत नाही. सुरुवातीलाच आपण काम सुरू करतो आणि स्वतःला कारण देतो की ते माझ्यासाठी नाही. पण जेव्हापर्यंत आपण त्या कामात प्रयत्न सातत्याने करत नाही तेव्हापर्यंत आपल्याला कळणार नाही की ते काम माझ्यासाठी बनलेलं आहे किंवा नाही. एक साधं उदाहरण, जेव्हा आपण ठरवतो की मला व्यायाम करायचा आहे, एक्सरसाइज करायचा आहे, तर 2-3 प्रयत्नात जर आपण खूप हार्ड एक्सरसाइज केली तर आपल्याला ते काम कठीण वाटू शकतं. म्हणून सुरुवातीला 5 ते 10 मिनिट आपण डेली वॉक करायची, 15 दिवस, 1 महिना आणि त्यानंतर रनिंगला सुरुवात करायची. प्रॉब्लेम माहिती आहे काय आहे, आपण सुरुवातीलाच म्हणतो की ते खूप कठीण आहे, ते माझ्यासाठी जमणार नाही आणि ते काम तिथेच आपण सोडून देतो. स्वतःला विचारत नाही की मी ते काम खरंच मनातून केलंय का, त्याला 100% दिलंय का. खरं तर आपण त्या कामाला 100% दिलेलंच नसतो आणि आपण स्वतःला कारण देत असतो. सगळ्यात मोठी प्रॉब्लेम माहिती आहे काय, आपण जसं काम स्टार्ट केलं तसंच आपल्याला रिझल्ट हवा असतो. आपण त्यात 100% देत सुद्धा नाही. आपल्याला सगळ्या गोष्टीची फास्ट सवय झालेली असते, म्हणून आपल्याला रिझल्ट सुद्धा फास्टच हवा असतो. पण आपल्याला सुरुवातीला प्रोग्रेस दिसत नाही म्हणून आपण ते काम तिथेच थांबवतो. सुरुवातीला एफर्ट्स कुठल्याही कामात टाकावे लागतात आणि रिझल्ट दिसायला वेळ लागतो. रिझल्ट त्वरित मिळत नाही, ही स्वतःची गाठ बांधून ठेवा. जर आपल्याला कुठलं काम स्टार्ट करायचं आहे किंवा आपण ठरवलेलं आहे, एखादं मोठं प्लॅन ठरवलेले आहे, तर सुरुवातीला आपल्याला रिझल्ट दिसणार नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेच लागणार. आणि आपल्या सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे की आपल्या ब्रेनला लॉंग टर्म ज्या गोष्टी असतात त्या बोरिंग वाटतात आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टीत मिळणारा आनंद असतो तो त्याला खूप चांगला वाटत असतो. कॉमेडी व्हिडिओ ज्यात काही व्हॅल्यू पण नसतं किंवा आपली एनर्जी ड्रेन करणारे व्हिडिओ जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या ब्रेनला खूप हॅपीनेस वाटतं. पण एखादा सेल्फ हेल्प किंवा स्वतःची जिथे ग्रोथ करायची आहे तीच गोष्ट आपल्या ब्रेनला नेहमी बोरिंग वाटत असते. त्यातून सोल्युशन कसं काढायचं, नेहमी स्वतःशी बोला. जे तुम्ही प्लॅन्स ठरवलेले आहे, जे तुमचं काही ठरलेलं आहे, आणि स्वतःला डेडलाईन्स द्या. स्वतःचे प्लॅन सेट करा. स्वतःला सांगा की रिझल्टवर फोकस न करता आपण जी डेली आपली प्रोसेस आहे त्यावर 100% टाकायचं. रिझल्ट इझिली आणि ऑटोमॅटिकली दिसतोच. आणि ही रियालिटी एक्सेप्ट करा. सक्सेस डिफिकल्ट नसतं, पण कन्सिस्टन्सी मात्र नक्की डिफिकल्ट असते. म्हणून डेली तुम्ही जे काही ठरवता, जे काम करता, त्याचा नक्की फॉलोअप घ्या. स्वतःशी कम्युनिकेट करून स्वतःला वेळ द्या आणि स्वतःचे काय रिझल्ट आहे रोजचे त्यावर नक्की फोकस करा. स्टेप 2, सक्सेस खूप जवळ असतं. तुम्हाला माहिती आहे, लोक जेव्हा सक्सेसच्या खूप जवळ येतात तेव्हा ते आपलं जे ठरवलेलं गोल आहे ते तिथे सोडून देतात. आणि सक्सेस आणि फेल्युअर मधला फक्त एक फरक असतो, तो म्हणजे एक शेवटचा ट्राय.
जेव्हा ते सक्सेसच्या जवळ येतात तेव्हाच ते आपला प्रयत्न सोडतात. पण इथे नक्की विचार करायला पाहिजे की जेव्हा आपण या शेवटच्या अटेम्प्टला येणार आहे, शेवटच्या प्रयत्नाला येणार आहे, होऊ शकणार कदाचित तोच शेवटचा प्रयत्न आपलं लाईफ कम्प्लिटली चेंज करू शकणार. काय करतो, त्या शेवटच्या मोमेंटला येतो आणि तिथेच आपण हार मानत असतो. स्टेप 3, वन मोर टाइम रूल. हा रूल खूप सिंपल आहे. सगळ्यांना वाटतं की मी खूप मेहनत घेतलेली आहे, खूप प्रयत्न केलेले आहे, इथपर्यंत यायला मला किती कष्ट करावे लागले, तरी पण मी खूप फेल झालेले आहे किंवा झालेली आहे, तर मी इथे सोडून देणार. पण स्वतःला सांगा, हा शेवटचा चान्स मी स्वतःला देत आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःशी कम्युनिकेट करता आणि स्वतःला वेळ देता की नाही, मी ह्या शेवटच्या चान्सला खूप 100% टाकणार, फुल एनर्जी, फोकस, कुठलेही कारण स्वतःला न देता, होऊ शकणार की तो शेवटचा चान्स ट्राय तुम्हाला त्या सक्सेसपर्यंत न्यायला किंवा जे तुम्ही काही खूप मोठं ठरवलेलं आहे ते तुमचं लाईफ कम्प्लिटली चेंज करून टाकणार. म्हणून शेवटपर्यंत नक्की ट्राय करा स्वतःसाठी. कारण लक्षात ठेवा, तुमचं लाईफ, तुमचं डिसिजन, तुमचे एफर्ट्स आणि शेवटी जो मिळणारा रिझल्ट असतो तो सुद्धा तुमचाच असतो. स्टेप 4, डीप इनसाइट. एफर्ट बदला तर रिझल्ट सुद्धा नक्की बदलेल. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही एखादं काम करत आहे आणि सातत्याने त्यात तुम्हाला फेल्युअर येत आहे किंवा कुठेतरी तुम्हाला जसं पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाहीये, तर होऊ शकते त्या कामाचा रस्ता दुसरा असेल जो आपल्याला माहिती नाहीये. तर त्याबद्दल पुन्हा डीप स्टडी करा, रस्ते शोधा आणि ज्या रस्त्याने तुम्ही जात असाल त्याऐवजी दुसरा रस्ता शोधून होऊ शकणार तुम्हाला कदाचित त्यापेक्षा खूप मोठे रिझल्ट किंवा बेस्ट तुम्हाला प्रोग्रेस दिसणार किंवा तुमची ग्रोथ दिसणार. तर स्वतःवर काम करा आणि दुसरा वे किंवा डिफरंट वे शोधून स्वतःला इम्प्रूव्ह करा. तुम्हाला रिझल्ट 100% मिळतात. साधं उदाहरण, जर आपण एखादी स्किल शिकत आहे, सुरुवातीला आपल्याला ती खूप कठीण वाटणार, पण होऊ शकणार की ती आपण प्रॅक्टिस करणार, त्यातनं आपल्याला त्याचे न्यू टेक्निक्स माहीत होतात आणि जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीच्या न्यू टेक्निक्स, न्यू वे माहीत होतात तेव्हा ते आपल्याला काम इझी वाटतं. म्हणून नेहमी जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला सातत्याने प्रयत्नात काम करत असतो तेव्हाच आपण ते काम इझिली करू शकतो किंवा त्यातून नवीन रस्ता शोधू शकतो. म्हणून काम करत असताना किंवा काही शिकत असताना एक न्यू स्मार्ट वेनी जर आपण काम केलं तर आपल्याला तेच काम खूप इझी वाटतं. स्टेप 5, व्हेन टू लेट गो. एक गोष्ट नक्की महत्वाची आहे, आपण स्वतः खूप महत्वाचं आहे, स्वतःची लाईफ आपली खूप महत्वाची आहे. कधी कधी आपण काय होतं ना, जेव्हा आपल्याला एखादं काम आपण सातत्याने खूपदा करत असतो पण आपल्याला त्यात सक्सेस मिळत नाही किंवा आपण त्याच मागे लागतो किंवा फाईट करत असतो एखाद्या त्याच गोष्टीसाठी, पण त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट मात्र नक्की समजून घ्यायची असते, कधी कधी ते काम सोडून देणं पण खूप महत्वाचं असते आणि एक ती स्मार्ट ऍक्शन असते आपल्या लाईफसाठी. कधी काही आयडियाज किंवा आपल्यातल्या काही ज्या क्वालिटीज असतात ते योग्य वेळ आल्यावरच ग्रोथ होतात किंवा त्या एक शाईन होतात. म्हणून स्वतःला वेळ द्या, स्वतःला काही कारण नसताना स्ट्रेसमध्ये आणू नका. कारण प्रत्येक वेळ प्रत्येकांसाठी ठरलेली असते आणि प्रत्येक लोकांना प्रत्येक वेळी सक्सेस मिळेलच असं नाही, पण ती एक योग्य वेळ आल्यावर नक्की सक्सेस मिळत असते किंवा आपल्याला जी गोष्ट काम करून, जॉब करून किंवा कुठली पण फील्डमध्ये आपल्याला सॅटिस्फॅक्शन हवं असते त्यासाठी ती योग्य वेळ येते, नक्की येते. म्हणून त्या वेळेवर, त्या प्रोसेसवर ट्रस्ट करायला शिका. करिअर, लाईफ, फायनान्स खूप महत्वाचं आहे, पण ते तेव्हाच कामात येणार आणि तेव्हाच महत्वाचं असणार जेव्हा तुम्ही असणार. म्हणून स्ट्रेस न घेता स्वतःवर काम करा. स्वतःला डिस्ट्रॉय करून काहीच होत नाही. जेव्हापर्यंत तुम्ही आहात तेव्हाच हे संपूर्ण तुमचं जग आहे आणि संपूर्ण तुमची हॅपीनेस आहे. एक रियालिटी, ठीक आहे आपल्यामध्ये काही कमी आहे, आपण न्यू स्किल शिकत आहे, त्यात आपण सुरुवातीला कधीच परफेक्ट होत नाही. ठीक आहे आपण एखादी गोष्ट शिकत आहे, आपल्याला ती नाही होत आहे, काही वर्ष जातं, काही महिने जातं, पण बसा, स्वतःशी बोला, न्यू रस्ते फाइंड करा, स्वतः कुठल्या गोष्टीत परफेक्ट आहात स्वतःला ओळखा आणि ते फील्ड पकडून, ते वे पकडून स्वतःवर नक्की काम करा. फक्त एक दिवसात नाही तर सातत्याने प्रयत्न करावे लागतात. तुम्हाला असं वाटतं की आता माझ्यासोबत ही गोष्ट होऊ शकणार नाही किंवा मी प्रयत्न करून थकलेला आहे किंवा थकलेली आहे, तोच मोमेंट असतो जो तुम्हाला त्या ठरवलेल्या गोलवर, तो जो सक्सेसचा माउंटेन आहे, पहाड आहे, जो तुम्ही विचार केलेला आहे, ती
तीच वेळ असते अचीव्ह करण्याची आणि तेव्हाच तुम्ही सक्सेसच्या सर्वात जवळ असता. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.